नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण झटपट होणाऱ्या भेंडीच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी पावशर भेंडी स्वच्छ धुवून घेतली आहे। आता आपण ही भेंडी कट करून घेऊ। त्यासाठी आपण भेंडीचे मागचे व पुढचे टोक काढून घेऊ व भेंडीला कट करून घेऊ। आता आपण अशाच प्रकारे सर्व भेंडी कट करून घेणार आहोत। आता आपली संपूर्ण भेंडी कट करून झाली आहे। आता येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे, बारीक कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या, चार ते 5 कढीपत्त्याची पाने, आता आपण यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आपण या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग आल्यानंतर आपण यामध्ये 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, चवीपुरते मीठ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 2 मिनिटांपर्यंत हे मसाले चांगल्या प्रकारे तळून घेऊ। हे मसाले चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये कट करून घेतलेली भेंडी टाकून घेऊ। भेंडी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण ही भेंडी चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत। दहा मिनिटांनंतर आता आपली भेंडी चांगल्या प्रकारे शिजून तयार आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। जर झटपट होणारी भेंडीची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।